नमस्कार. आपल्या जवळजवळ 4 सोमवार या अध्यायाच्या प्रस्तावनेसाठी आपल्याला खर्च करावे लागले. खरं तर अध्यायातला विषय माऊलींनी प्रस्तावनेमध्ये सांगितला नाही आहे. म्हटलं तर एवढंच सांगितलं की माझं सगळं सांगून झालेलं आहे. आता ज्यांना कोणाला हे आणखीन काही समजावं असं वाटतं आहे त्यांच्यासाठी मी अधिक स्पष्ट करून 16वा 17वा 18वा हा अध्याय सांगणार आहे असं भगवंत म्हणालेत. त्यामुळे तीच गोष्ट माऊली सांगतायत. त्यामुळे अध्यायाबद्दल माऊलींनी प्रस्तावनेत काही म्हटलं नाही, परंतु आपल्यावरती भगवान सद्गुरूंची असलेली कृपा याबद्दल मात्र माऊलींनी जसं नेहमी प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला सद्गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची एक जी खास पद्धत आहे त्याप्रमाणे केलं. ह्यावेळेला फार सुंदर रूपक मांडलं की अंधार जसा दूर होतो सूर्य आल्यानंतर तसा माझ्या जीवनामध्ये सद्गुरू आले आणि माझ्या जीवनातलं अज्ञान दूर झालं, असं फार सुंदर रूपक घेऊन माऊलींनी आपल्याला समजावून सांगितलं. आणखीन अशी एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं या प्रस्तावनेत जाणवली की माऊलींच्या सांगण्यामध्ये म्हणजे माऊलींचे शब्द म्हणजे सौंदर्यच आहे, पण कुठलाही विषय असू दे की दृश्य जग कसं व्यर्थ आहे, मिथ्या आहे, ते सांगताना पण ते असे काही दाखले देतात आणि त्या दाखल्याच्या रूपाने आपल्याला सहजपणानं ते पटवून देतात. म्हणजे ते सांगताना पण त्यांच्या शब्दाला सौंदर्य असतं. आणि समजा अगदी अध्यात्मातला विषय सांगायचा असला, अद्वैतातला अनुभव सांगायचा असला तरी ते सांगताना पण ते असे काही दाखले देतात की तोही विषय आपल्याला खरोखरच सहजपणानं पटवून देण्यासाठी असलेले दृष्टांत आपल्याला उपयोगी पडतात. एकूण काय तर माऊलींच्या शब्दांना सौंदर्य आहे. माऊली म्हणू देत की आम्हाला सद्गुरूंच्या कृपेमुळे हे सगळं जमलं आहे, अघटित वाटणारं अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा मी करू शकलो आहे असं ते सांगतात. आध्यात्मिक समज असणाऱ्यांना किंवा अशा प्रकारचं विशेष बुद्धिमत्ता असणाऱ्यांना तर त्यातलं सौंदर्य कळेल, बरोबर आहे, पण तुमच्या आमच्यासारख्यानं सुद्धा भले अगदी सगळ्या ओव्यांचा माऊलींना अभिप्रेत असणारा अर्थ कळला नाही तरीसुद्धा एक छान मनाला आनंद होतो, समाधान होतं. ती ओवी वाचली की जरा बरं वाटतं, शांत वाटतं. हे सगळं जे की आहे ते माऊलींच्या शब्दांचं सामर्थ्य आहे असं आपल्याला दिसेल. आणि या सगळ्या अशा पार्श्वभूमीवर आज आपल्याला 16व्या अध्यायामध्ये पहिले जे दैवी गुण आहेत त्या दैवी गुणांचा अभ्यास करायचा आहे. मी मागच्या वेळेस असं म्हटलं की ही सगळी मूल्य आहेत, जीवनमूल्य ज्याला म्हणतात, प्रग सहस्रबुद्धे यांचं या 16व्या अध्यायातल्या फक्त ह्या दैवी गुणांवरच 4 भागांमध्ये त्यांचं पुस्तक आहे. फार सुंदर आहे. विविध प्रकारचे उदाहरणं देऊन त्यांनी तो दैवी गुण आपल्यासमोर छान उघडून दाखवला आहे, त्याची आवश्यकता दाखवली, त्याचा उपयोग कसा होतो आपल्या जीवन समृद्ध करण्यामध्ये ते पण दाखवलं आहे. त्या पुस्तकाचा आता इथून पुढे निरूपणामध्ये मी उपयोग करणारच आहे. मुद्दा असा की हे जीवनाचं मूल्य आहे, इतकं अमोल आहे, इतकं महत्त्वाचं आहे. जसं म्हणतात ना की एखादी समजा आपल्या खिशामध्ये पैसे आहेत, त्या खिशातल्या पैशाचं काय करायचं असं स्वातंत्र्य मला आहे. त्या पैशानी कुठलीही गोष्ट खरेदी करता येऊ शकते, काय करायची हे मला, ते जर त्या माझ्याजवळ ते मूल्य असेल, जीवनमूल्य असेल, तो गुण असेल तर मी तो खिशातला पैसा योग्य ठिकाणी खर्च करेन. याच्यासाठी ह्या जीवनमूल्यांची अतिशय आवश्यकता आहे असं आपल्याला दिसेल. आपण ठरवायचं की आपल्या जवळ असणाऱ्या या सगळ्याचा उपयोग मी कशासाठी करतो आणि तो चांगला करण्यासाठी या सगळ्या सद्गुणांची आपल्याला आवश्यकता आहे. पहिला श्लोक आहे, अभयम सतसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमशयज्ञश स्वाध्यायस्तपाय. एक यादी दिली आहे या श्लोकामध्ये, 9 गुणांची यादी दिली आहे. सगळे शब्द आपल्याला परिचित आहेत. संस्कृत श्लोकाचा अर्थ बघूया आणि मग आपण माऊलींच्या ओव्यांकडे वळूया. पहिला सद्गुणांचा पहिला गुण दिला आहे अभयम, की आपल्याला कशाचं भय वाटतं कामा नये, ज्याचा आज आपण विशेष विचार करणार आहोत. सत्वसंशुद्धी म्हटलं आहे. सत्वसंशुद्धी याचा अर्थ आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. आता अंतःकरण शुद्ध असणं हा पण माऊली दैवी गुण आहे असं आपल्याला सांगतात बरं का. म्हणजे मुळात अंतःकरण आपलं मलिन नाही आहे. अनुभवानी काही सभोवतालच्या गोष्टी घडलेल्या पाहिल्यामुळे असेल आपलं अंतःकरण असं मलिन होतं, पण मूळ अंतःकरणाचं स्वरूप कसं आहे तर सत्वसंशुद्धी, अंतःकरण शुद्ध असं आहे. ज्ञान योग व्यवस्थिती असा तिसरा गुण सांगितला आहे. आता ज्ञानयोग म्हणजे काय तर ज्ञानाची झालेली जी काही आपल्याला प्राप्ती आहे
ती व्यवस्थित म्हणजे टिकवून ठेवणं, आपल्याजवळ असणारं जे ज्ञान आहे ते टिकवून ठेवणं, हा तिसरा गुण झाला. चौथं दान करता आपल्याला. दम हा म्हणजे इंद्रिय आवरणं, दान दमश्य. स्वाध्याय यज्ञ, यज्ञ याचा अर्थ सत्कर्म करणं. आपण नेहमी यज्ञ शब्द आला की पूर्वीच्या काळचा यज्ञ शब्द की आता आपण वापरत नाही, तर यज्ञ याचा अर्थ चांगलं कर्म करणं. स्वाध्याय, तप, आर्जव. आर्जव शब्द आपल्या अर्जुनाच्या स्वभावामुळे अनेकदा गेलेला आहे. अत्यंत रुजू असा जो काही त्याचा स्वभाव आहे, त्याच्यावरून तो आर्जव, सरळपणा असा जो गुण आहे त्याचा पण विचार आपल्याला करायचा आहे. असे 9 दैवी गुण या पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून टाकलेले आहेत, यादी दिली आहे. आता हे 9 गुण म्हणजे काय आहे, हे कसे आवश्यक आहेत, या सगळ्याचा माऊली आपल्यासमोर विचार करणारच आहे. करूया सुरुवात. 68वी ओवी आहे. आता तयाची दैवगुणा, माझी धुरेचा बैसणा, बैसे तया आकरला अभय ऐसे. या अभयगुणाबद्दल सांगतायत. धुरेचा बैसणा, धुरा आपण एखाद्याची धुरा म्हणजे जबाबदारी, तर जणू काही हा प्रमुख आहे, अग्रपूजेचा मान आहे, पहिला नंबर त्याला दिलेला आहे. या दैवी गुणांमध्ये जो प्रमुख आहे, ज्याला अग्रस्थान दिलेलं आहे, तो जो अभयगुण आहे त्याचं आकरणा म्हणजे ऐका. आता मी त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे, ती तुम्ही ऐका असं माऊली सांगतात. आता ही जी निर्भयता आहे ती कशी प्राप्त होईल. खरंच आहे ना, नुसतं जरी आपण म्हटलं की मला कशाचीही भीती वाटत नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला असं हिंमत वाटते की अरे मला नाही कशाचं भय वाटत. अनेकदा शहरात राहणाऱ्या आपल्याला अनेक गोष्टींच्या पावली भय वाटणाऱ्या गोष्टी असतात, पण तिथे आपण निर्भयपणाला. पूर्वी रेल्वेचा शोध लागला तेव्हा आपण वर्णन ऐकतो की लोक घाबरायचे, कारण माहीतच नव्हतं ना की हा काय बाबा रेल्वे काय आहे, अशी धारधार येते काय, आणि लोक त्यात इतके दरवाजे आणि इतकं सगळं असतं, असं सगळं. आता आपल्याला त्याचं काही वाटत नाही. त्यामुळे भय वाटणाऱ्या अनंत गोष्टी भोवताली असतात, पण ही जर का ह्या सगळ्यामधलं भय गेलं तर आपलं जीवन किती समृद्ध होईल की मला कशाची भीती वाटत नाही असं असणं. आता मला कशाची भीती वाटत नाही असं म्हणण्यामध्ये निर्भयता असणं ही एक बाजू झाली, आणि मला नाही कशाची भीती वाटत असं जे काही आहे तो भाग वेगळा झाला. त्याच्याबद्दल आपण विचार करणार नाही आहोत. पण खरोखरच निर्भय राहण्यासाठी काय करता येईल, आणि एवढं या गुणाला प्रथम स्थान, अग्रस्थान माऊलीने दिलं आहे, का भगवंतानी दिला आहे. असा जो सगळा आपणच काय सगळा समाज जर असा निर्भय झाला तर खरोखरच पृथ्वीवरती स्वर्ग येईल अशा प्रकारचा भाग होईल. त्यामुळे या अभयगुणाविषयी माऊली काय सांगतात ते आपण जाणून घेणार आहोत. एक आहे की भीतीच नसली म्हणजे निर्भय झाला माणूस तर माणसाला शत्रूच राहणार नाही. भीतीच आपली गेली की आपल्याला शत्रू, कारण असं आहे की भीती नाही म्हणजे परस्परांबद्दल प्रेम आहे, विश्वास आहे, मैत्री आहे, असं आपोआपच घडेल. एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती येईल आणि मग भीती वाटणार नाही. आपण सगळ्यांशी इतके असे का वागतो, कारण आपल्याला माहिती नसतं खरं काय खोटं काय. त्यामुळे आपण आपलं सेफ साईड म्हणून काय करतो तर बाजूला राहतो. भयच संपलं तर सगळ्यांशी सहकार्य होईल, सगळ्यांशी परस्पर विश्वास प्रेम निर्माण होईल. प्राचीन काळी जसं ऋषींच्या आश्रमातलं वर्णन करतात की तिथे म्हणे गायी आणि वाघ सिंह असे सगळे एकत्र नांदत असत, कारण त्यांची भूक भागलेली असली की ते काही त्यांना शत्रुवत मानत नव्हते. त्यामुळे छानपैकी एके ठाई नांदती असं वर्णन वाचायला मिळतं. तसं घडेल जर का अभय असेल, कोणाला भीती वाटत नसेल तर अशा पद्धतीने वागता येईल. आज आपलं सगळं जीवन असं भीतीनं ग्रासलेलं आहे, तो भाग वेगळा. कारण दिसणाऱ्या न दिसणाऱ्या अनंत गोष्टींचं भय आपल्याला आहे. त्यामुळे आपल्याला असं काळजीने वागावं लागतं. ते जर आपलं गेलं, काळजी संपली, भय संपलं तर काय घडेल याचा आपण विचार करू शकतो. हा दैवी गुण आहे, निर्भयता हा दैवी गुण आहे. भय असणं म्हणजे काय तर भय असणं ही आपल्या मनाची अवस्था आहे. म्हणजे जसं आपण वर्णन करतो की मनाच्या ब्युटी पार्लरमध्ये जायचं, तसं म्हणूया की मनाच्या व्यायामशाळेत जायचं. त्या मनाला सगळं कणखर बनवायचं, मनाला सगळं ढीठ बनवायचं, म्हणजे मग आपल्याला काळजी वाटणार नाही, मग आपण असे निर्भयपणानं राहू शकू. त्यामुळे हा दैवी गुणाचा अभ्यास करायचा, तर मग अभ्यास करायचा मी तो गुण आपल्यामध्ये आणायचा. मग आपल्यामध्ये जो तो गुण आणायचा असेल तर आपल्याला ही जी आपली भीती ही जी आहे ती मनाची अवस्था आहे ती आधी लक्षात घ्यायची. कित्येक असं
कित्येक वेळा असं वाटतं की करायचं आहे काहीतरी, पण भीतीपोटीच आपण करत नाही. त्यामुळे करायचं आहे ना आणि ते चांगलं आहे ना, तर मग मला भीती वाटता कामा नये असं आपल्या मनाला समजवण्यासाठी आपलं मन तयार करायला हवं. काही होणार नाही आहे. दुसऱ्याला मदत करायला जायचं आहे किंवा आपल्याला काहीतरी हिंमत दाखवायची आहे, तर त्यावेळेला काय घडेल या भीतीपोटी आपण करायला जात नाही. तर तसं होणार नाही जर का आपण निर्भय असलो. खरोखर दैवी गुण जो आहे तो आपण हिमतीनं आपल्याजवळ मला भीती वाटत नाही असं म्हटलं तर हे आपल्याला करता येईल. मग असं म्हटलं तसं की आपण शहरातली माणसं, आपल्याला वाघ, साप या प्राण्यांची भीती वाटते, स्वाभाविक आहे. कारण त्याबद्दलची आपल्याला पुरेशी माहिती नसते. सगळे साप विषारी नसतात असं नुसतं वाचलेलं असलं तरी या सापाचं काय आहे माहिती नसल्यामुळे आपण घाबरतो. शहरामधल्या माणसाला भीती वाटणं स्वाभाविकच आहे. परंतु तो जर खेड्यामधला वनवासी भागात राहणारा असेल तर त्याला भय नाही वाटतं. उलट त्याला असं वाटेल की अरे वा, किंवा एखादा सर्पमित्र आपण बोलावला शहरातला तर त्याला काहीच वाटणार नाही. तो सहजपणानं कुठे सांदी कोपऱ्यात बसलेला साप पटकन बाहेर काढू पण शकेल. त्यामुळे भीती वाटण्यासाठी आपलं जे अज्ञान आहे ते दूर व्हायला हवं. जसं मनाचा भीती हा मनाचा विषय असं आपण म्हणतो आहे, तर मनाचा आहे तर का, तर भीती वाटण्यासाठी आपलं मन तयार करायचं. म्हणजे जे की अज्ञान आहे ते अज्ञान आधी दूर करायचं, तर मग स्वाभाविकच भीती आपल्याला वाटणार नाही. कधीकधी अज्ञानामध्ये भय असतं. लहान मुलांना कधी कोकणात गेलीच असतील लहान मुलं आणि असं मोठा मोठा फणस जर त्याला दाखवला आणि ते फणसाचा एवढा मोठा फणस त्याच्यावर असे काटे आलेले, तर मुलांना वाटतं की हा प्राणीबिडीच आहे की काय काय, कारण भयच वाटेल, कारण अज्ञान आहे. अज्ञानात भय. मग तेव्हा जे त्यांच्यासमोर तो फणस तोडला जाईल, आपले छानपैकी घरे काढले जातील, ते मुलांना खायला दिले जातील, मग त्याला भय वाटणार नाही. तर हे जे अज्ञानातलं भय असतं त्या अज्ञानातलं भय दूर करणं अगदी आपल्याला सहज शक्य आहे. आणि ते झालं तरी देखील आपली हिंमत वाढेल असं होईल. दुसरं असं होतं की जेव्हा माणसाचं भीती असते ना तर त्याची प्रगती खुंटते. भयाने त्याची प्रगती खुंटते. म्हणजे अज्ञानाने भय असतं आणि भय असल्यामुळे प्रगती खुंटते. मग त्यासाठी आपल्याला हे अज्ञान दूर करणं अगदी आवश्यक आहे. जर अज्ञान दूर झालं तर मग भीती आपली जाईल. भीती संपली तर आपली स्वाभाविकच प्रगती होईल. पूर्वी आपण एक नेहमी कधी अकबर बिरबलाच्या नावाने किंवा एखाद्या राजाप्रधानाच्या नावाने गोष्ट ऐकायचो की भीतीने कसा खंगतो माणूस. तर म्हणे काय राजाने प्रधानाला सांगितलं की हे जे काही तुला मी काय हरिण दिल्या, बोकड दिल्या, काहीतरी प्राणी, आणि याचं वजन वाढता कामा नये, याला खायला मात्र घालायचं. आणि मग तेव्हा त्या प्रधानाने युक्ती केलेली आपण गोष्टीतून वाचतो की त्यांनी काय केलं, खायला तर घालायचं आहे आणि त्याचं वजन तर वाढता कामा नये, मग काय करता येईल. मग त्यांनी केलं की त्याला खायला घातलं, पण त्याच्या समोरच पिंजऱ्यामध्येच असा काही मोठा वाघ आणून ठेवला की त्याला बघून हा बिचारा काही त्याच्या अंगी लागताच कामा नये. तसं होतं. आता या गोष्टीतून आपण काय घ्यायचं आहे, तर भीतीनं माणूस खंगतो. केवळ भीती वाटते म्हणून अंगी लागत नाही असं घडतं. हे घडू नये, म्हणजे भीती वाटू नये. भीती वाटायला नको असली तर अज्ञान असता कामा नये. अशा एकावर एक गोष्टी आपल्याला दिसतील. आत्तासुद्धा आपण गीतेचा अभ्यास करतो आहे तर अर्जुनाला सुद्धा भीती वाटली आहे. अर्जुनाची भीती जी आहे ती धर्मविषयक भीती आहे. अर्जुनाला जे वाटतं आहे की आपण अपतेष्टांना कसं मारायचं, आपले गुरुजन समोर आहेत, आपले नातेवाईक समोर आहेत, यांना मारून आपल्या हातून पाप घडणार आहे, तर त्याचं भय हे असं आहे. आता अर्जुनाची ही भीती जी आहे ती सुद्धा अज्ञानातूनच आलेली आहे. अर्जुनाचं अज्ञान भगवंताने दूर केलं, त्याचं भय दूर झालं तर त्याची प्रगती होणार आहे, त्याच्याकडून योग्य काम होणार आहे. माऊलीने वर्णन केलं आहे, तू शूर वृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो. माऊली त्याच्याबद्दल म्हणतात की तू शूर लोकांमध्ये शौर्याचा आगर आहेस आणि सगळ्या क्षत्रियांच्यामध्ये तू शूर आहेस, शौर्याचा मणी आहेस, आणि असं सुद्धा तुझ्या लाठेपणाचा आवो तीही लोकी. असं सगळ्याकडे तुला शौर्याचा रंग आणि तू घाबरतोस असं अर्जुनाबद्दल माऊलीने म्हटलंच आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की भीतीमुळे काय काय होऊ शकतं. खरं तर अर्जुनाचाच विचार करायचा झाला तर अर्जुनाचं शौर्य कितीतरी ठिकाणी अगदी सहजपणानं सिद्ध झालेलं आहे. मग तो काय त्या शंकराशी केलेलं, शंकराने त्याच्याशी केलेलं युद्ध असू दे, त्यावेळेलासुद्धा म्हणजे रूप घेऊन आला असला, शंकर परीक्षा घ्यायला आला होता आणि तेव्हा त्यांनी पाहिलं की अर्जुनाचं शौर्य काय आहे ते. किंवा निवात कवशांच्याबरोबर केलेलं युद्ध असू दे, गंधर्वांबरोबर केलेलं, सगळीकडे आपल्याला माहीत आहे की सगळ्या कथांमध्ये अर्जुनाने शौर्य दाखवलेलं आहे.
त्याला काही भय वाटायचं कारण नाही आहे. पण आत्ता मात्र त्याचं अगदी अंग काय शिथिल झालं, तोंड काय कोरडं पडलं, धनुष्य काय हातातनं गळून पडलं आणि आता तो रथातून उतरून मला काही राज्य नको, मला युद्ध पण करायचं नाही आणि रणभूमी सोडून जायला निघाला आहे. हे जे काही अर्जुनाचा झालेला बदल आहे हा केवळ कसा आहे तर भीतीमुळे आहे. भीती का आहे तर ही अज्ञानाची भीती आहे. अज्ञान कसलं आहे तर मी ज्यांना आप्तजन म्हणतोय ते मला म्हणत नाही आहेत आप्त, मला ते आप्तजन दिसत आहेत आणि त्यांच्याशी मला युद्ध करायचं नाही, त्यांना नको का मी त्यांचा आप्त दिसायला. असो, मुद्दा काय तर भीतीमुळे सगळे गुण जे असतात ते अक्षरशः लोप पावतात, म्हणून भीती असता कामा नये. तसं म्हटलं तर आपल्याला भीती वाटते म्हणजे नेमकं काय होतं असं जर कोणी आपल्याला विचारलं तर भीती वाटेल, छाती धडधडतं, मटकन खालीच बसतो, अंगाला घाम फुटतो, निरनिराळ्या गोष्टी होतात. भीती वाटते म्हणजे नेमकं काय होतं, कोणी माणूस ओरडतो, कोणी माणसाची अगदी दातखिळच बसते, कोणी माणूस रडायला लागतो, काय काय गोष्टी घडतात. भीती वाटते म्हणजे नेमकं काय होतं असं जर कोणी विचारलं तर कितीतरी वेगवेगळे प्रकार पायलट पडायला लागतात, अनेक गोष्टी घडतात. निर्भय माणूस जो असतो त्या निर्भय माणसांनी म्हणजे ज्याला भीती वाटत नाही आहे त्यांनी समजा आपल्याला थोडासा शाब्दिक जरी आधार दिला तर त्याच्या बोलण्याने आपल्याला लगेच आधार वाटतो. त्याच्या सांगण्याने, त्याच्या असण्याने, त्याच्या बोलण्याने, त्याच्या सहवासाने स्वाभाविकच आपल्याला त्या भीतीतून मार्ग निघेल याची खात्री वाटते. आणि असं झालं की मग हळूहळू आपली भीती कमी होते. आता मुळातला आपल्याला अभय गुण आपल्याजवळ आहेत त्यालाच वरती धूळ बसते ती काढून टाकायचे. आपल्याजवळ आहेच, भगवंतानी निर्भयता देऊनच ठेवलेली आहे. विचार केला तर कळतं आपल्याला, दुपट्यावर असलेल्या लहान बाळाला कुठे भीती असते, काहीच त्याला भय वाटत नाही. आपल्याला नंतर नंतर जसं मोठं होतं तसं तसं आपल्याला भय वाटायला लागतं. तर तशी ती निर्भयता की म्हणजे कधी कधी आपण म्हणतो अज्ञानात सगळं शहाणपण असतं, माहीतच नसतं, त्यामुळे आपल्याला भीती वाटत नाही. ही गोष्ट पण काही अंशी खरीच आहे. पण बऱ्याचदा आपल्याला दिसेल की आपल्याला भीतीच्या वेळेला कोणीतरी जर आधाराला असेल. तानाजी मेल्यानंतर स्वाभाविकच तानाजी मारला गेला आणि मग सैरभैर झाले मावळे, कारण आपला लिडरच नाही आणि त्यामुळे आता करायचं काय, घाबरले बिचारे. पण तेवढ्यात कानावर आवाज आला, इतकी कडाडून आवाज आला की तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही त्याचं सूड नाही घेणार. असं जेव्हा सूर्याजीचा आवाज कानावर आला त्याबरोबर मावळ्यांच्या अंगामध्ये जणू काही शौर्य संचारलं आणि पुन्हा एकदा मावळे एकत्र आले आणि पुन्हा त्यांनी युद्धाला सुरुवात केली आणि स्वाभाविकच तरी युद्ध जिंकलं असं आपल्याला दिसेल. म्हणजे कुणीतरी आपल्यामध्ये असणारी ती निर्भयता आहे, ती जी शक्ती आहे ती दाखवावी लागते, असते आपल्याजवळ. पण भीतीपोटी आपण ते शौर्य गमावून बसलेलो असतो. पण कोणीतरी जर आपल्याला हिंमत करून दाखवलं तर ते होतं असं आपलं गाडच बळी आहे, भय इथले संपत नाही. आपल्याला सगळ्याची काय ती सारखी भीती वाटते. पण आपल्याला दिसेल आत्ता आपण म्हटलं तसं अज्ञानामुळे भय असतं, ते अज्ञान आपलं दूर झालं पाहिजे. आत्ता म्हटलं मनाच्या व्यायामशाळेत आपण गेलं पाहिजे, मन चांगलं कणखर करायचं तर आपल्याला भीती वाटता कामा नये. विवेकानंदांच्या चरित्रामध्ये कितीतरी प्रसंग आपल्याला दिसतात की साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी. एकदा स्वामीजी चालले होते आणि मागे 2-3 माकडं त्यांच्या लागले आणि इतकी त्यांचा पाठलाग करायला लागली, स्वामीजी पळायला लागले. पळायला लागल्यावर ते आणखीन जोरात माकडं पळायला लागली. खरं तर भीती वाटलीच, कारण शेवटी ते 2-3 वानरं आहेत, त्यांनी अंगावर उड्या मारल्या तर त्यांना त्यांची नखं आपल्याला लागून ते रक्तबाळ करतील, तर भीती वाटलीच होती, नाही अशातला भाग नाही. पण दुसरा मार्ग नव्हता, पळत होते. तेवढ्यात रस्त्यावरच्या एका साधूनी हे पाहिलं दृश्य आणि ते ओरडले. ते म्हणाले की अरे तू घाबरून जाऊ नको, वळ पाठीवर आणि त्यांच्याकडे चालायला लाग की ते परत मागे फिरतील. आणि खरंच असं झालं. त्या साधूचं बोलणं स्वामीजींनी ऐकलं, स्वामीजींनी पाठ वळवली, त्यांच्याकडे निधळ्या छातीने म्हणतात तसे पुढे गेले, त्याबरोबर ती वानरं मागे मागे गेली आणि याच्यामध्ये निघून गेली. मुद्दा काय तर स्वामीजींनी पुढे एका भाषणात असं म्हटलं की मला त्या प्रसंगावरून कळलं की संकट आलं की संकटाकडे पाठ नाही दाखवायची, तोंड करून जायचं की ती संकटं मागे जातात. असा पद्धतीने विचार केला तर आपली निर्भयता, आपलं जे अभय आपल्याजवळ आहे ते आपल्याला कळेल. माऊली आपल्याला सांगतात अज्ञानामध्ये असंच पूर्वीच्या काळी ग्रहण, धूमकेतू या गोष्टींबद्दल सुद्धा भय वाटायचं, कारण त्याच्या मागचं खरं विज्ञान काय आहे ते माहिती नव्हतं, त्याचा अभ्यास नव्हता. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी अज्ञानातून असायच्या. अज्ञान दूर झालं की स्वाभाविकच भय जातं. पुढल्या 69व्या ओवीमध्ये माऊली सांगतायत तरी न घालुनी महापुरी
न घेपे बुडण याची शियारी, का रोगू न गणिजे घरी पथ्याची. दोन दृष्टांत माऊली देतात. ते म्हणतात की जो कोणी असा महापुरात उडी घालत नाही त्याला पुण्याचं भयच नाही. भय कोणाला, कोणी हिंमत जो दाखवतात त्याला भय आहे. जो हिंमत दाखवतच आहे, आपलं जसं आहे तसं राहायचं, उगाच काही वेगळं करायला जायचंच नाही, तर त्याला काय वाटणार नाही, त्याला काहीच वाटणार नाही. किंवा जो पथ्यानं वागतो त्याला रोग होण्याचं कारणच नाही. दोन्ही गोष्टी, महापुरात उडीच घेतली नाही तर पुण्याचं भय काय. किंवा जो अगदी नियमितपणानं पथ्याने बरोबर तेवढंच खातो आहे तर त्याचं काही तब्येत बिघडण्याचं कारणच नाही आहे, त्याला रोग होण्याचं कारणच नाही आहे. त्यामुळे 69व्या ओळीमध्ये 2 उदाहरणं देऊन माऊलीने आपल्याला सांगितलं की भय कोणाला, काहीतरी विशेष हिंमत दाखवणाऱ्याला भय असतं. अशाला असेल काय, भय न बाळगता म्हणजे लोकांनासुद्धा रोगयुक्त करायचं असेल तर काहीतरी त्यांना आपण म्हणजे हे दाखवून दिलं पाहिजे. संकटात उडी घातली तरच आपल्याला ते कळणार आहे. आपलं जाऊ दे, बाकीच्यांना सुद्धा आपल्याला जर संकटातून दूर काढायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी हिंमत दाखवली पाहिजे. त्यामुळे आत्ताच्या 69व्या ओळीतली दोन्ही उदाहरणं पाहिली तर माऊलींना विरोध दाखवायचा आहे की निर्भयता हवी, अभय हवं, पण त्याच्यासाठी हिंमत दाखवली तर आपल्या जो अभय आहे की ती कळेल. नाहीतर आपलं जसं आहे तसं ठेवायचं, काळजी करून तेवढ्या पुरतंच, तर मग त्याच्यात निर्भयता हा गुण दिसायला वाव कुठे आहे, तर तसं नाही चालायचं. दुसरं असं जसं अज्ञानामुळे भय येतं तसं म्हटलं, तशी ही आत्ताची दोन्ही दृष्टांत जी आहेत त्याच्यामध्ये आपली दुर्बलता आहे की वेगळं काही करायचंच नाही, काही हिंमत दाखवायचीच नाही. तसं नाही, त्या दुर्बलतेवर आपल्याला जर मात करायची असेल तर माणसाला काहीतरी ध्येय गाठायला हवं, काहीतरी ध्यास असला पाहिजे, काहीतरी करून दाखवलं पाहिजे, म्हणजे मग तो हिंमत दाखवेल ना. जसं आहे तसंच राहायचं तर मग नाही कळणार आपल्याजवळ भीती आहे का नाही. ते अभय असायला हवं, निर्भयता असायला हवी, तर काहीतरी हिंमत दाखवली पाहिजे, काहीतरी ध्येय गाठलं पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. अडचणी येतील, कदाचित पुन्हा काहीतरी अपयश येईल, पुन्हा आपण हिंमत दाखवली पाहिजे. याच्यासाठी ते आपल्याला सांगतात की जसं अज्ञान दूर झालं की भय संपतं, तशी ही जी दुर्बलता आहे ती दुर्बलता गेली पाहिजे. नाही तर आपलं नाही मला सगळ्या पथ्याने पाळायचं आणि माझी तब्येत कधीच बिघडत नाही व्हायचं, म्हणजे मुद्दामून त्याच्याशी कुपथ्य करायचं अशातला भाग नाही आहे, तो करायची आवश्यकता नाही आहे. मुद्दा काय तर आपल्याला असं लक्षात येईल की माऊली आपल्याला सांगतात की आपण हिंमत दाखवायला पाहिजे, काहीतरी आपलं ध्येय असलं पाहिजे, काहीतरी आपल्याला या पद्धतीनं म्हणजे असं ना की बऱ्याचदा तरुण मुलं कुठेतरी सायकलने ट्रिपला जातात किंवा लडाखला मोटरसायकली जाण्याची तरुण मुलांची काहीतरी मध्येच टूम असते. असं काहीतरी करून आपली हिंमत दाखवणं, आपलं शौर्य दाखवणं आणि आपली निर्भयता तिथे दाखवणं, अशा प्रकारच्या गोष्टी करणं आपल्याला आवश्यक आहे. तर आपल्याला कळेल की आपण निर्भय आहोत. जिद्द असल्याशिवाय, ध्येय असल्याशिवाय, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय आपण निर्भय आहोत, आपल्याला कशाचं भय नाही, हे प्रूव्ह कसं होईल. तर असं सगळं असलं पाहिजे. आपण इतिहासामध्ये अनेक प्रसंग पाहतो. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला. आता कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला तर कितीतरी मोठा प्रवास त्याला करावा लागला आहे निर्भयतेनं, की त्या प्रवासात अनंत अडचणी येणार आहेत, पण त्या सगळ्या अडचणीवर मात करून त्याला ते सगळं करावं लागलं. तेव्हा कुठे त्याला अमेरिकेचा शोध लागला. किंवा वास्को द गामा भारतात आला. हजारो मैलांचा समुद्राचा प्रवास वास्को द गामाने केला. आता ते केवळ निर्भय होता म्हणूनच, भीती जर असती मनामध्ये तर ह्यातलं काहीच जमलं नसतं असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे ह्या निर्भयतेबद्दल विचार केला तर आपण समजून घेऊ शकतो की आपल्याला माऊली सांगतायत की ते सांगतानाच त्यांना ते हवं आहे की आपण काहीतरी हिंमत दाखवली पाहिजे, आपण काहीतरी ध्येय आपल्या मनामध्ये असलं पाहिजे, काहीतरी मिळवलं पाहिजे. जसं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची होती. खरं तर इतक्या शाह्या होत्या, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, सुलतानशाही, आणि ह्या सगळ्यांनी आपला सगळा देश वेढला गेलेला होता. पण असं असूनसुद्धा त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ही हिंमत दाखवणं, हे धैर्य असणं, याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं, तर तिथे ते निर्भय असलं पाहिजे असं दिसेल. म्हणजे औरंगजेबाच्या छावणीत शिरायचं आणि निर्भय असल्याशिवाय शक्यच नाही आहे. शत्रूच्या छावणीत जायचं, त्या संताजी धनाजींनी तंबूचे
कळसच कापून टाकले असं जेव्हा आपण वाचतो, ते कशाची खोड आहे? ती निर्भय असल्याची खोड आहे. नाहीतर हे जमणं शक्यच नव्हतं. स्वामीजींची मगाशी मी आठवण काढली. स्वामीजींच्या प्रवासामध्ये अशा निर्भयतेच्या अनेक गोष्टी आहेत. असं हे केलं की ते वाराणसीला जात होते. दुर्गा मातेचं दर्शन त्यांनी घेतलं आणि निरनिराळ्या प्रवासामध्ये जे लोक भेटतात त्याच्यामुळे त्यांनी असं पाहिलं की त्या ह्याच्यामध्ये भारत भ्रमणामध्ये रेल्वेच्या प्रवासात अनेक मंडळी त्यांना भेटली आणि तिथे त्यांची ही जी काही निर्भयता आहे ना ती आपल्याला दिसून आली. आज ना त्याची गरज आहे. म्हणून स्वामीजींचे जे अनुभव आहेत ते पुन्हा आपल्याला एक वार सारखे आठवायला पाहिजे. रेल्वेच्या प्रवासामध्ये खेतडी संस्थानचे जे दिवाण होते जगमोहन लाल ते त्यांच्याबरोबर होते आणि दोघं रेल्वेनी आबूहून मुंबईकडे येत होते. डब्यामध्ये स्वामीजींचे एक बंगाली मित्र त्यांना निरोप देण्यासाठी आले होते. किती साधा प्रसंग आहे. दोघंजणं प्रवासाला निघालेत आणि एक मित्र की जे रेल्वेतच नोकरीला होते ते त्यांना निरोप द्यायला तिथे आलेले. गाडी सुटायला थोडा वेळ होता म्हणून ते तिघंजणं गप्पा मारत होते. तेवढ्यामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती ना आपल्या देशावर, त्यामुळे इंग्रज अधिकारी आला. तिकीट तपासणीच होता. त्यांनी तो तिकीट तपासण्यासाठी डब्यात शिरला आणि त्यांनी बंगाली मित्र जो होता त्याला खाली उतरायला सांगितलं. त्याच्याजवळ काही तिकीट नव्हतं ना, त्याला खाली उतरायला सांगितलं आणि ज्या पद्धतीने सांगितलं ती पद्धत योग्य होती. उद्धटपणानं उर्मटपणानं त्यांनी त्या बंगाली माणसाला, स्वामीजींच्या मित्राला रेल्वेतनं उतरायला सांगितलं. तो बंगाली मित्र समजावून त्याला सांगत होता की मी हा एम्प्लॉई आहे रेल्वेचा, त्यामुळे मी प्रवास करत नाही आहे, गाडी सुटायच्या अगोदर मी उतरणार आहे असं तो सांगण्याचा प्रयत्न करत होता. परंतु ह्याच्याजवळ सत्ता आहे ना, त्यामुळे त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी जराही ऐकलं नाही आणि तो त्याला मात्र खाली उतरायला निघाला. आणि स्वामीजी मग त्याला समजावून सांगायला लागले की ते रेल्वेचे हेच आहेत, एम्प्लॉईज आहेत असं स्वामीजी मध्ये पडायला लागले. तर त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला आणखीनच राग आला आणि स्वामीजींना तो पटकन म्हणाला, तुम काय बातें करते हो, संन्याशी भगवी कपडे घातलेले आणि तो मध्ये कशाला बोलतो आहे. म्हणून तो इंग्रज अधिकारी आणखीनच रागवला. स्वामीजींना असं हे बोलणं बिलकुलच आवडलं नाही. त्यांनी लगेच, स्वामीजी थोडे रागातच आले आणि त्यांनी असं म्हटलं की तुम्ही हिंदीमध्ये दुसऱ्याला असं तुम वगैरे बोलणं योग्य नाही आहे, त्यामुळे तुम्ही तुम कोणाला म्हणता असं स्वामीजींनी विचारलं. आणि असं लहान माणसाला किंवा तुच्छतेनं बोलायचं असलं तर तुम शब्द बोलला जातो, नाही तर आप असं बोलावं लागतं. त्या स्वामीजी त्या ब्रिटिश माणसाची चूक त्याला दाखवून दिली आणि मग असं म्हटल्याबरोबर त्या तपासीस अधिकारी स्वाभाविकच म्हणाला की म्हणजे त्यांनी म्हटलं की तुला हे साधे शिष्टाचार माहिती नाही आणि आपण साधा आप असं सुद्धा म्हणत नाही आहात, दुसऱ्या माणसाला तुम्ही असं तुच्छतेनं तो म्हणतायत. तो थोडा गांगरला. आता खरं तर भारतासारख्या देशामध्ये अधिकारी म्हणून काम करायचं आहे तर ही लोकांची भाषा म्हणून त्याला आत्मसात करायलाच हवी, यायलाच हवं होतं. मग त्यांनी आपलं सांगितलं नाही मला काही हिंदी असं येत नाही म्हणून मी असं बोललो वगैरे. आणि मग ते बोलता त्यांनी इंग्रजी भाषेचा वापर करताना स्वाभाविकच परत म्हटलं की मी फक्त या माणसाला उतरायला सांगत होतो अशा अर्थाचं बोलायला लागलं. परत स्वामीजी रागावले की तुम्ही इंग्रजी म्हणता, हिंदी तुम्हाला येत नाही ठीक आहे, पण इंग्रजीसुद्धा द मॅन असं कधी म्हणत नाही, जेंटलमॅन असं म्हणतात. आणि म्हणून पुन्हा स्वामीजी त्याला टोकलं की तुम्ही असं कोणाला म्हणताय, हा पण त्या ठिकाणी असणारा त्याच्यावर पण काहीतरी पद आहे त्याचं आणि त्यामुळे त्या माणसाला तुम्ही असं नुसतं मॅन म्हणून कसं काय करता. स्वामीजींनी अशा पद्धतीचं बोलणं केल्यावर तो जरा गांगरला आणि वरती स्वामीजी असं म्हणाले की तुमचं नाव आणि तुमचा नंबर मला सांगा. प्रत्येकाचा त्या अधिकाऱ्याच्या ह्याच्यावरती बिल्ला असतो, त्याच्यावर नंबर जे असतो, तर म्हणाले मी लिहून घेतो आणि मी तुमच्याविरुद्ध तक्रार करणार आहे असं स्वामीजी त्याला म्हणाले. तेव्हा तो म्हणाला की तुम्ही प्रवाशांना अनादराची वागणूक दिल्याबद्दल तुमच्याबद्दल मी कंप्लेंट करणार आहे. आता हे सगळं आपण म्हणजे ब्रिटिशांची सत्ता आहे आपल्या देशावर, तरी देखील स्वामीजी जेव्हा अशा पद्धतीचं आचरण करतात याच्या मागे खरं कारण काय आहे तर आपल्या लक्षात येईल की त्याच्याजवळ निर्भयता आहे म्हणून ते असं सगळं बोलू शकेल. आपल्याला तर कितीतरी वेळ असं, आपण तर स्वतंत्र भारतामध्ये राहतो आहे, कितीतरी वेळा असे प्रसंग आपल्यासमोर येतात की कोणीतरी माणूस खरोखरच अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आचरण करत असतो, पण आपण हिंमत दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत. असं घडतं. त्यामुळे स्वामीजींसारखी निर्भयता, जगमोहनलाल त्यांना म्हणाले की इंग्रज अधिकाऱ्याशी जर तुम्ही असे हे करतात
तेव्हा लक्षात असं आलं की खरोखर म्हणजे सत्ता त्यांची आहे, पण सत्ता कुणाची असू दे, जे चूक ते चूकच, आणि ती जी योग्य शब्दात दाखवून दिलं तर कसं होतं. मग स्वामीजी जगमोहनलालला म्हणाले की आपण ना त्यांची सत्ता ह्याही मनातनं काढलं पाहिजे. आपला जो न्यूनगंड आहे ना की आपण म्हणजे काय, आपण ते सत्ताधीश आणि आपण त्यांच्या सत्तेखाली राहतोय, हा न्यूनगंड बाजूला केला पाहिजे. आपण स्वाभिमानानं, आपण निर्भयपणानं आपल्या देशामध्ये राहिलं पाहिजे, तरच हे करता येईल. खरं आहे, आजसुद्धा आपल्याला स्वतंत्र देशातसुद्धा असं राहणं किती कठीण आहे असं आपल्या लक्षात येतं. पण स्वामीजींनी असं अनेक ठिकाणी, एकदा तर स्वामीजी फर्स्ट क्लासमधून रेल्वेचा प्रवास करत होते आणि समोर इंग्रज अधिकारी बसलेले होते आणि सगळे ते एकमेकांशी इंग्लिशमधून बोलत होते. आणि बोलताना त्यांचा जो विषय चालला होता तो भारत, हिंदू धर्म, समोर स्वामीजी बसले होते, त्यामुळे त्या साधू याच्याबद्दल फार काही ते प्रेमाने वगैरे बोलत नव्हते. आणि त्यांना असं वाटत होतं की ह्या माणसाला काय कळणार आहे. स्वामीजींच्या चेहऱ्यावर पण असा भाव होता की हे काय बोलत आहे त्याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे किंवा आपल्याला ते कळत नाही आहे. पण स्वामीजी शांत बसवते, सहनशीलतेची अगदी परिसीमा म्हणूया असं त्यांचं बोलणं स्वामीजी ऐकत होते. आणि मग स्टेशनवर जेव्हा गाडी थांबली त्यावेळेला स्टेशन मास्तर आले आणि पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून स्वामीजींनी इंग्लिशमधून त्याच्याशी चौकशी केली. तेव्हा दोघं ते चपापले, अरे बापरे, ह्या माणसाला इंग्लिश येत आहे वाटतं असं त्यांच्या लक्षात आलं. आणि गाडी परत सुरू झाल्यावर त्यांनी होऊनच स्वामीजींना विचारलं की तुम्ही इतका वेळ आम्ही बोलतो आहोत आणि तुम्हाला आम्ही काय बोलतो आहे कळत असूनसुद्धा तुम्ही काहीच त्याच्यावरती बोलला नाही. स्वामीजी जे उत्तर दिलं आहे ना ते निर्भयतेचं लक्षण आहे. स्वामीजी म्हणाले की मूर्ख माणसांशी संबंध काही पहिल्यांदाच माझा झालेला नाही आहे, त्यामुळे मला शांतपणाने बसता येतं. की असं झालं की आपण काय करायचं असतं तर मी शांत बसलो, याच्यामध्ये काही ते तुमचा मूर्खपणा मला कळला नव्हता अशातला काही भाग नाही, असं निर्भयपणानं हिंमत दाखवून स्वामीजीला म्हणाले. आता हे उत्तर ऐकल्याबरोबर ह्यांचा अगदी स्वाभाविकच तिळपापड होणार की आपल्याला खुलेआम त्यांनी मूर्ख म्हटलं. पण स्वामीजींचं बरदंड शरीर आणि इथे काही आपल्याला विरोध करणं बरोबर होणार नाही म्हणून ते गप्प बसले. आता आपल्या लक्षात येईल की जसं मी मगाशी म्हटलं की अज्ञान असता कामा नये, म्हणजे मग आपण निर्भय असलं पाहिजे. तसं इथे आपल्याला दिसेल की आपल्याजवळ आपण निर्भय होताना आपल्याजवळ नुसती हिंमत आहे आणि आपल्याजवळ सामर्थ्य पाहिजे, आपल्याजवळ संयम पाहिजे, आपल्याजवळ सहनशीलता पाहिजे. आधी स्वतःहून काही त्यांची ही काढली नव्हती स्वामी शांतपणानं ऐकत होते. बोटीवरच्या प्रवासातलं पण उदाहरण आपल्याला अनेकदा आपण वाचलं आहे, नसती आठवण करून दिली तरी पुरेल. की स्वामीजी जसं आपण रेल्वेतले प्रवास पाहिला, एक बोटीवरच्या प्रवासातलं उदाहरण पाहूया. की तो प्रवास करत असताना 2 ख्रिस्ती मिशनरी असंच हिंदू धर्माबद्दल खूप काही बोलत होते, गुणदोषांची चर्चा चालली होती. स्वामीजी चर्चेत भाग घेतला होता. स्वामीजी अगदी कसलेले वादपटू होते, सर्व भाषांवर प्रभुत्व होतं, त्यामुळे त्यांनी सहजपणानं त्या मिशनऱ्यांना आपली बाजू चांगली मांडून दाखवली. खरं तर त्या मिशनऱ्यांचा धीर खचलेला होता, हिंदू धर्माबद्दल असभ्य गोष्ट ते बोलत होते. आणि मग एका ठराविक सहनशीलतेच्या बाहेर गेल्यावर स्वामीजी त्याला म्हणाले, आता इथून पुढे एक शब्द जरी बोललात ना तरी तुम्हाला उचलून मी समुद्रात फेकून जाईल. पुन्हा आपण एक लक्षात घ्यायचं की हिंमत दाखवण्यापूर्वी आपल्याजवळ ती शक्ती पण आहे की नाही ह्याचा पण विचार आपल्याला करायला पाहिजे. आपल्याजवळ सामर्थ्य नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. त्यामुळे स्वामीजींच्या बलदंड शक्तिवान असणाऱ्या ह्याच्या पुढे या मिशनऱ्यांचं काही चाललं नाही. निर्भयता येण्यासाठी आपल्याजवळ सामर्थ्य पाहिजे. शब्दाचं बुद्धीचं सामर्थ्य जसं पाहिजे तसं शारीरिक सामर्थ्यसुद्धा आपल्याला पाहिजे. आपले सगळे देव आपल्याला निर्भयता शिकवतात. सगळ्या देवांच्या हातात आपल्या शस्त्र आहेत. शंकरासारखा सोमवार, शंकरासारखा भगवंत, त्याच्याबद्दल विचारलं तर त्याच्याजवळ किती निर्भयता आहे. इतका दाह करणारा हलाहल तो विष पिऊ शकला, इतकी हिंमत त्याच्याजवळ आहे. राहतो कुठे म्हटलं तर स्मशानामध्ये, लावतो अंगाला काय तर म्हणे चिताभस्म. सगळं भूत प्रेत पिशाच वगैरे सगळे त्याचे मित्र, सर्प त्याच्या गळ्यामध्ये, काय सगळं त्याचं निर्भय असल्याचीच गोष्ट. शंकर म्हणजे अगदी मूर्तिमंत निर्भयता असं आपल्याला म्हणावं लागेल. असा हा देव आहे आपला. अनंत आणखीन पण आपल्या उदाहरण घेता येईल. एवढासा तो 10 वर्षाचा ध्रुव बाळ, पण निर्भय होता म्हणूनच त्याला ती तपश्चर्या करता आली. एवढी उग्र तपश्चर्या त्यांनी केलं आणि अढळ स्थान स्वतःचं प्राप्त करून घेतलं. किंवा राक्षसपुत्र असणारा प्रल्हाद, किती प्रकारचं त्याला सहन करावं लागलं. अगदी तळणीत टाका, पर्वतावरून टाका, आगीत टाका, हत्तीच्या पायी द्या, काय हवं ते करा, पण जराही तो डगमगला नाही, घाबरला नाही. त्याची जी निर्भयता होती
त्याच्यातून नरसिंहाचा अवतारही भगवंतांनी घेतला. नचिकेताचं उदाहरण आहे. नचिकेतसुद्धा असा इतक्या लहान वयामध्ये यमदेवांच्याकडे जाऊन बसला. ही निर्भयता. आता अशा निर्भयतेची अनंत उदाहरणं आपल्याकडे. तो दुष्यंत शकुंतलेचा मुलगा भरत, ज्याच्यामुळे आपल्या देशाला भारत नाव पडलं, त्याचं तर इतकं सुंदर वर्णन आहे. एवढंसं ते लहान 5-6 वर्षाचं पोरगं बागेमध्ये खेळतं आहे, सिंहाच्या पिलांशी खेळत आहे. खेळायला तरी काय तर म्हणे सिंहाची पिल्लं, आणि त्या सिंहाच्या पिल्ल्याचा जबडा असा उघडतो आहे आणि तोंडात हात घालतो आहे. तू काय करतो आहेस? दंतात आहे गणेशामी, मी त्याचे दात मोजतो आहे. किती निर्भयता की अशा पद्धतीनं इतक्या लहान वयामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या निर्भयतेच्या ऐकल्या कसं वाटते, ती निर्भयता यायला हवी. आता या निर्भयतेसाठी माऊली तर आपल्याला आध्यात्मिक निर्भयतेकडे नेणारच आहे. आपल्याला सामर्थ्याची, शक्ती सामर्थ्याची, बुद्धी सामर्थ्याची निर्भयता आली तर आपण काहीतरी हिमतीनं इथे राहू शकू, आपलं तग देऊ शकू अशी आहे. म्हणून आपण ही उदाहरणं घेतली इतिहासातली की त्या निर्भयतेची आज आपल्याला गरज आहे. माऊली आपल्याला आध्यात्मिक निर्भयता यायला हवी असेल. खरंच हे दृश्य जग म्हणजे मिथ्या आहे आणि सगळीकडे ईश्वर कसा भरलेला आहे ते आपल्याला कळायला हवं असेल, त्याच्यासाठी पण निर्भयतेची गरज आहे. मग त्याच्यासाठी आपल्याजवळ भक्ती पाहिजे, आपल्याजवळ श्रद्धा पाहिजे, ईश्वर शरणागता असली पाहिजे, सद्गुरू शरणागता असली पाहिजे. संत हे सगळं आपल्याला शिकवतात. अशा पद्धतीनं माऊली आपल्याला पुढे सांगणारच आहेत. 17वी ओवी आहे. तैसा कर्मा कर्माची या मोहरा, उठून येदुनी अहंकारा, संसाराचा दरारा सांडणे येणे. ते म्हणतात कुठलंही कर्माची या कुठलंही कर्म करताना अहंकार उत्पन्न होत नाही आहे ना. ते बघा, ते उठून येदुनी अहंकारा. आपण कुठलं कर्म करतो आहे त्यावेळी अहंकार तर मनात येत नाही आहे ना. संसाराचा दरारा सांडणे येणे. संसाराचा म्हणजे हे सगळं जन्ममृत्यूचं जे चक्र आहे, त्या जन्ममृत्यूचं भयच राहणार नाही. केव्हा आपलं कर्म करताना त्याच्यात अहंकार आला नाही तर. आपण मगाच्या म्हणजे 2 ओव्या पाहताना आपण वेगळ्या ह्याचा विचार केला, अभयाचा विचार केला. कारण त्याची आपल्याला ज्या काळात आपण राहतो त्याची गरज आहे की आपण निर्भय व्हायला पाहिजे. माऊली आपल्याला आपल्या विषयाकडे आणतात आणि त्या म्हणतात की आपल्याला निर्भय व्हायचं आहे. का व्हायचं आहे निर्भय? तर निर्भय होताना माऊली आपल्याला म्हणतात जन्ममृत्यूच्या चक्राचंच भय आपल्याला वाटणार नाही. येणं आणि जाणं हे संपणारच आहे. ते आपल्याला मी हे कर्म केलं तर काय आणि या कर्माचा परिणाम काय असा विचारच होणार नाही. जन्ममृत्यूच्या चक्राचा फेरा संपून जाईल. कारण जर कर्मामध्ये अहंकार नसेल तर. असं 17व्या ओळीमध्ये सहज सांगून टाकलं. आपण संतांचा विचार केला तर संत पण निर्भय आहेत. त्यांच्या मनाला भय नाही. त्यांच्यावर काही संकट आली नाहीत का? कितीतरी संकट आली पण ते निर्भय होते. काही असाध्य रोग आले पण त्यांना भय नाही. कोणी काही अकारण काय दावा केला, काही केलं, यांना भय नाही. समाजाला अगदी वाईट जरी टाकलं तरी भय नाही. सगळ्या निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरा सगळ्या भावंडाला समाजाने ज्या पद्धतीने वागवलं तरी ते घाबरले नाहीत. म्हणजे कितीही काही छळ केला, कितीही त्रास दिला असला तरी देखील भय नाही. असं आपण पाहिलं आहे. आपल्याला मात्र सामान्य मला सगळ्या गोष्टींची भीती वाटते. म्हणजे मरणाची वगैरे तर जाऊ द्या, चोराची भीती, रोज बाहेर गेलं तरी आपल्याला पावलोपावली भय असतं. कायद्याची भीती वाटते आपल्याला. कोणी दुसरी मंडळी, आपलं तर जाऊ द्याच, कोणी दुसरी मंडळी भांडत असेल तरी आपल्याला भीती वाटते. कोण काय म्हणेल याची पण आपल्याला भीती वाटते. आपली भीतीचे प्रकार पुष्कळ आहेत. आता ही सगळ्या प्रकारची भीती आपल्याला काय करते तर आपला प्रगतीचा मार्ग खुंटते. म्हणून आपल्याला ही सगळ्या प्रकारची भीती कमी कमी करत संपवून टाकायचे आणि त्याच्यासाठीचा मार्ग जो आहे तो संत आपल्याला सांगतात की आपल्याला जर भीती वाटायला नको असेल तर चित्त शुद्ध ठेवणं. चित्त शुद्ध करणं अंतःकरणामध्ये स्वाभाविकच दुसरा कुठलाही विचार नाही. आचरण शुद्ध ठेवणं, चित्त शुद्ध ठेवणं, निरपेक्षपणानं सेवा करणं, असं झालं तर आपल्याला कशाचं भय वाटणार नाही. तुकाराम महाराज चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते असं तुकाराम महाराज म्हणतात. याचा अर्थ काय की आपले शत्रूसुद्धा आपल्याशी प्रेमानंच वागतील, मित्रच होतील आपले, जर आपलं चित्त शुद्ध असेल तर. अंतःकरण शुद्ध असायला हवं. किंवा आपली ह्याची प्रार्थना आहे, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, असं म्हणतात. त्याचा अर्थ काय की तू निशंक, मनात शंका ठेवू नको, निर्भय हो, तुझ्या पाठीमागे स्वामीचं बळ नक्की आहे, असा एक आधार आपल्याला त्या प्रार्थनेतून मिळतो.
असं झालं तर आपण निर्भय होऊ शकू. आता 71व्या पुढे येणारे, आठवा ऐक्य भावाचे नि पैसे, दुजे मानुनी आत्मा ऐसे, भय वार्ता देशे दवडणेचे. मी जरी व्यवहारातली उदाहरणं आपल्याला जर सांगते कारण आपल्याला ना या भयाचाच विचार जास्त करावा लागतो. पण माऊली आपल्याला निर्भय व्हायला सांगणार आहेत, ते अध्यात्माच्या दृष्टीने पण व्हायला सांगणार आहेत. पण व्यावहारिक पातळीवर आपल्याला निर्भय बनलं तर ह्या पुढल्या सगळ्या गोष्टी होतील. इथे ते आपल्याला सांगतात ऐक्य भावाचे नि पैसे, तुझे मानुनी आत्मा ऐसे. म्हणजे काय तर आपण जे काही अद्वैत म्हणतोय, तो जो अद्वैत भाव आहे, म्हणजे जो सगळं जग आत्मस्वरूप आपलं राहू देत, सगळं जग आत्मस्वरूप आहे असं आपण समजतो, त्याला हे भय ऐकूच येणार नाही. भय वार्ता देशे दवडण्याचे, त्याला भयाची गोष्ट ऐकू येते. ज्याला हे कळलं आहे सगळं जग आत्मस्वरूप आहे, किंवा ज्याला अद्वैत भाव कळलेला आहे, त्याला ही भयाची वार्ता येत नाही. सगळं ब्रह्ममय आहे असं ज्याला कळलेलं आहे, त्याला भय कुठून येणार? त्याला भय वाटण्याचं कारणच आहे. पण म्हणजे सगळीकडे ईश्वरच असं आहे म्हणून त्याला भय वाटत नाही. अजून काही आपली ती तयारी नाही म्हणून आपल्याला भय वाटतं. मग आपल्याला लक्षात येईल, पाणी बुडवूये मिठाते तेव्हा मिठाचे पाणी आते, तेव्हा आपण झालेली अद्वैते नाशे भय. म्हणून एक उदाहरण दिलं की समजा मिठाला बुडवायला जर पाणी गेलं तर ते मिठाचं पाणी होऊन जाईल, विरघळून जाईल त्याच्यामध्ये. तसं म्हणे अद्वैत भावना झाल्यावर भय संपतं. भय केव्हा वाटतं? द्वैत असेल तेव्हा भय वाटतं. अद्वैत भावना आली की मग द्वैत संपतं आणि मग भय वाटायचं कारणच नाही. हे झालं सगळं आपलं लॉजिकली बरोबर आहे. याच्यात हे आपल्याला कळलं की जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत भय आहे. अद्वैत भावनाच आहे की सगळं एकच आहे, सगळं ब्रह्ममयच आहे, सगळीकडे ईश्वरच आहे. मग द्वैत नसेल तर भय वाटायचं कारणच नाही. लॉजिकली गोष्ट बरोबर आहे. होणारं ते होय ना का, जाणारं ते जाये ना का, असं जे म्हणतो तसं होईल तर ते भय संपेल, बरोबर. पण ही भावना झाल्यावर भय संपेल. आज आपल्याला भय वाटतं कारण आपण त्या भावनेत अजून काही द्वैत भावनेत असल्यामुळे आपल्याला हे आहे. सतत सारखं मी म्हणजे कोण, मी म्हणजे हे शरीर नाही, मी म्हणजे ईश्वर आहे, असं सगळं जेव्हा होईल त्यावेळेला ह्या 71-72व्या ओवीमधला विषय बरोबर आहे. पण तोपर्यंतचा जो प्रवास आहे तोपर्यंत आपल्याला या भयापासून कसं दूर होता येईल याचा विचार करायला पाहिजे. जसं देशभक्त जे आहेत ते देशासाठी काय वाटेल ते करायला तयार होतात, मग तेव्हा आपल्या जीवाची पर्वा त्यांना नसते. देशासाठी काय हवं ते करू असं असतात. आणि मग कुठलंही संकट आलं ते त्या संकटामध्ये उडी मारतात. ती जी निर्भयता आहे ती निर्भयता आपल्याला बघायला हवी. आपल्याला व्यवहारामध्ये अशा पद्धतीने वागता आलं पाहिजे. एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की मुख्यमंत्र्यांनी गोवंश हत्याबंदी कायदा करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. आणि पंढरपूरच्या पूजेचा मान असतो ना, मुख्यमंत्र्याला ती पूजा करायची असते. तर 2014 साली वारकरी महाप्रबोधन समितीचे संस्थापक जे राजेश्वर महाराज शास्त्री होते, त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना की तुम्ही दिलेला शब्द पाळा, गोवंश हत्याबंदीचा कायदा करा. आणि तो शब्द जो मी पाळलात तर आम्ही तुम्हाला पूजेसाठी पायघड्या घालू. पण तुम्ही जर तो शब्द पाळला नाही तर आम्ही तुम्हाला मंदिरात पूजेसाठी येऊ देणार नाही. आता हे सांगायला हिंमत लागते, हे सांगायला निर्भयता लागते. म्हणजे मग असे असं म्हटलं की देशासाठी काही आहे, तसं धर्मासाठी काही आहे. तर धर्मासाठी काही करू, देशासाठी काही करू, याच्यासाठी या गुणाची आवश्यकता आहे. आपण ते अद्वैत वगैरे साधणं या गोष्टी अगदी आवश्यकच आहेत ना, याच्यातला भाग नाही. पण आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जी निर्भयता हवी आहे ती अशी हवी की देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी ती निर्भयता आम्हाला पाहिजे आहे की जे आम्ही हे करू शकू. जसं आपण समर्थांच्या चरित्रातला प्रसंग अनेक वेळा पाहतो की केवळ 24 वर्षाचे समर्थ होते आणि नाशिकमध्ये जी घटना घडली होती, महाबत खानाने शहाजीराजांच्या भाऊजाईला पळवून दिलं होतं. आणि मग तिच्या शोधार्थ शहाजीराजे प्रत्यक्ष नाशिकात आले होते. आणि तेव्हा समर्थांची आणि शहाजीराजांची भेट झाली होती. आणि तेव्हा समर्थांनी म्हणजे नारायणांनी शहाजीराजांना प्रश्न विचारला होता की तुमच्या राजघराण्यातल्या स्त्रियांचा सांभाळ तुम्हाला करता येत नाही, तुम्ही सामान्य स्त्रियांचा सांभाळ कसा करणार? आता हा जो प्रश्न हा तरुण मुलगा विचारतो आहे ही निर्भयता आहे. अशा प्रकारच्या निर्भयतेचा विचार आपल्याला करायला हवा.
म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की आध्यात्मिक निर्भयता यायची तेव्हा येईल, ते जे काही अद्वैत साधायचं तेव्हा साधाईल, पण निदान ही निर्भयता आम्हाला यायला पाहिजे. आम्ही ज्या काळामध्ये ज्या वातावरणामध्ये राहतो आहे तिथे आम्ही सत्याने राहू, निर्भयतेने राहू, अशी काहीतरी हिंमत आमच्यामध्ये आली पाहिजे. याच्यासाठी सुद्धा या अभयगुणाची आवश्यकता आपल्याला आहे. समर्थांच्या चरित्रात अनेकदा आपल्याला अनेक ठिकाणी ही निर्भयतेचा, त्या माहुली गावामध्ये उद्धवाला पकडलं होतं कारण नसताना. गरीब होता बिचारा, स्वभावतःच उद्धव गरीब, त्यामुळे त्या गावच्या ठाणेकरांनी उद्धवाला पकडून कोठडीत टाकलं. आता ही बातमी समर्थाला कळली. समर्थाने हातात वेताची काठी घेतली. मी स्वामीजींबद्दल जसं मगाशी म्हटलं की त्यांचं बलदंड शरीर बघितलं आणि ते ब्रिटिश अधिकारीसुद्धा गप्प झाले की इथे काय आपले डाळ शिजणार नाही. तसं झालं की वेताची काठी हातात घेतली आणि त्या ठाणेदाराकडे गेले. आता तो यवन आहे, सत्ता त्यांची आहे, पण त्या ठाणेदाराला हातात काठी घेतलेल्या समर्थाने झोडपून काढलं. मग तो गयावया करायला लागला. पुन्हा कधी असं करायचं, जो स्नानसंध्या करतो आहे, काही साधना करतो आहे, जप करतो आहे, त्या साधू बैराग्याला त्रास देण्याचं कारण काय आहे? अशा पद्धतीचं म्हणजे निमित्त कदाचित उद्धवाचं असेल, पण त्यांनी त्या ठाणेदाराला बरोबर त्याची जागा दाखवली. ही जी आहे ना ती निर्भयता आहे. अशी निर्भयता यावी याच्यासाठी या गुणाचा विचार आपल्याला करायचा आहे. काही पूर्वी चुकीच्या समजुती आपल्या समाजामध्ये होत्या. समर्थांच्या चरित्रात त्याचे उल्लेख आहे की पूर्वी किती होतं की समजा घरातल्या मुलाला ताप आला तर म्हणे काय तर गावाबाहेर ह्याचं देऊळ आहे, तिथे जाऊन एखादं कोंबडं कापायचं की ह्याचा ताप उतरेल. किती चुकीची समजूत आहे. तर कोंबडं कापल्याचा काय या मुलाच्या तापाशी संबंध आहे? पोरीचं लग्न लागत नाही आहे तर म्हणे एखादं बकरी कापीन म्हणजे होईल, असं काहीतरी पोरीचं लगीन होऊ दे. अशा तऱ्हेच्या काहीतरी चुकीच्या समजुती समाजामध्ये होत्या. समर्थांनी एकदा असं केलं होतं की त्या गावाबाहेरच्या त्या मंदिरामध्ये बसले होते आणि त्यांना कुणकुण लागली होती की आज असं कोणीतरी त्याचा फेडायला येणार आहे. आणि मग त्यांनी वरच्यावर त्याचं ते कापताना हात धरला आणि मला काल स्वप्न पडलं होतं की असं कापायला जोगळं त्याची आधी खांडोळी करा. हे हिंमत, ही बोलण्याचं धाडस, असं करण्याचं धाडस समर्थांना होतं, कारण समर्थांनी ते मिळवलं होतं. म्हणजे शारीरिक सामर्थ्य पण या सगळ्या गोष्टीसाठी असतात तर माणूस निर्भय होतो. नाहीतर त्या भैरोबाच्या मंदिरापुढे येणाऱ्या लोकांना त्यांच्या चुकीच्या समजुतीतून बाहेर काढायला हाच मार्ग होता, त्यांना दाखवून द्यायला हवं होतं असं आपल्याकडे. या निमित्तानं आठवण झाली, संघाचे पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांच्या चरित्रामधला एक प्रसंग आहे की व्हिक्टोरिया राणीचा वाढदिवस होता. ज्या व्हिक्टोरिया राणीनं म्हणजे आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा, म्हणून मग तिचा वाढदिवस म्हणून सगळ्या भारतामध्ये मुलांच्या शाळांमध्ये मिठाई वाटली. आणि मिठाई वाटण्याचं कारण पण सांगितलं गेलं. हा 10 वर्षाचा मुलगा केशव बळीराम हेडगेवार हा म्हणा ही काय आमची राणी नाही आहे, मग हिच्या वाढदिवसाचा पेढा आम्ही का खायचा, ही राणी आमची नाही, आणि त्यामुळे त्यांनी ती मिठाई खाल्ली नाही. आता ही जी काही असं नाकारणं ही सुद्धा निर्भयता आहे. अशा किती किती गोष्टी आपल्याला कळेल. मग त्याच्यासाठी आपल्याला ध्येय पाहिजे, जिद्द पाहिजे, देशाबद्दल धर्माबद्दल आपल्याचा अभिमान असला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी या अभया गुणाच्या मागे आहेत. का मला भीती वाटता कामा नाही असं जे आम्ही म्हणतो आहे, तर भीती न वाटण्यासाठी या सगळ्या गोष्टी आम्हाला जमल्या पाहिजे. खरं तर हा विषय वेगळा गेला. आपण नुसत्या अभय शब्दाबद्दल बोलतो आहे, निर्भय असलं पाहिजे याबद्दल बोलतो आहे. माऊलींच्या 3 ओव्यांमध्ये माऊलींनी आपल्याला या असं अज्ञान दूर व्हायला पाहिजे, निर्भय असायला पाहिजे, देशाचा प्रेम असलं पाहिजे, अशा गोष्टी आपल्याला सांगितल्या नाहीत. माऊलींनी आपल्याला अद्वैत तत्त्वज्ञान किंवा भगवान, आता अर्जुनापुढे जो प्रश्न आहे त्या प्रश्नातून त्याला बाहेर काढण्यासाठी जे अद्वैत असायला हवं तेवढ्याबद्दलच माऊली सांगतात. पण तुम्हाला मात्र या गुणाची अशी आवश्यकता आहे, त्यासाठी आपण या गुणाचा असा विचार केला. काहीही करण्याची तयारी असेल तिथे तिथे आपल्याला निर्भयता दिसते बघा. जे काही हे मी करू शकतो, म्हणजे यापूर्वी ज्यांनी कोणी केलं आहे त्याला किती किती अडचण आली, त्या सगळ्या जरी कळल्या असल्या तरी देखील मी हे करणार आहे असं जो म्हणतो, देशासाठी, धर्मासाठी, स्वतःसाठी असं हिंमत दाखवून जो कोणी करणार आहे त्याला आपण म्हणूया. आणि ते असं करणाऱ्याजवळ हा दैवी गुण आहे. असा दैवी गुणातल्या ह्या पहिल्या अभय गुणाचा विचार केला आहे. 73 येऊया.
आगा अभय येणे नावे, बोलीचे ते हे जाणावे, सम्यक ज्ञानाचे आघावे धावणे. फार काही या अभयगुणाबद्दल माऊलींनी काही फार केलं नाही, 3 ओव्या लिहिल्या. या 4थ्या ओवीत तर त्यांनी असं म्हटलं, ही तुम्ही अभयगुणाची लक्षणं पाहिलीत, आता मी तुम्हाला सम्यक ज्ञान म्हणजे सत्वसंशुद्धी किंवा शुद्ध अंतकण याची लक्षणं सांगणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, मी सुरुवातीला प्रगत सहस्त्रबुद्ध्यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये हे दैवी गुण जे आहेत त्याच्या एकेका गुणावरती एक लेख किंवा मोठं एक 10-12 पानांचं आहे. तर तो वर्णन करताना आपल्याला त्यांनी हे सगळं शिकवलं की का आपण निर्भय असलं पाहिजे देशासाठी, धर्मासाठी, आपल्या प्रगतीसाठी. निर्भय नसतो तर प्रगती होणार नाही, अशा पद्धतीने सांगितलं. खरं तर अर्जुनाच्या बाबतीत हेच भगवंताला सांगायचं आहे की तू निर्भय झालास तरच तू प्रगती करू शकशील, योग्य तो निर्णय घेऊ शकशील. आपल्याला सुद्धा तेच सांगायचं आहे. आता फक्त केवळ 4 ओव्यांमध्ये या दैवी संपत्तीतला हा पहिला गुण आपल्याला त्यांनी सांगितला. आपण मात्र देश, देव, धर्म यासाठी या गुणाचा आपल्याला उपयोग करून घ्यायला हवा. आजच्या काळात तर ह्याची नितांत गरज आहे. याच्यासाठी आपण थोडा वेगळ्या पद्धतीनं या अभयगुणाचा विचार केला. आता आपल्याला 74 पासून 80व्या ओवीपर्यंत हे जे सम्यक ज्ञान आहे त्या सम्यक ज्ञानाचा विचार करायचा आहे. आता सत्वशुद्धी जे म्हणीजे ते ऐशा चिन्ही जाणीजे, जरी जळे ना विझे राखोंडी जैसे. माऊली काय सांगतात बघा. आता मला जी सत्वशुद्धी म्हणजे अंतकण शुद्धी सांगायची ती कुठल्या खुणेवरून ओळखता येईल. जसं राखुंडी असते, ती जळतही नाही किंवा ती विझतही नाही, म्हणजे ते काहीच नसतं ना. म्हणजे हा आता शहरी माणसांना आम्हाला जरा जुनं तरी माहिती आहे, बाकीच्यांना की हा दृष्टांत कळणार पण नाही कदाचित. पण ते विझवण्याचं पण कारण नाही. म्हणजे काय आहे तर त्यांना असं म्हणायचं आहे की हे जे सत्वशुद्धी आहे याची ओळख काय तर हवे नको पण संपतं, संकल्प संपतो, काहीच नाही. हे हवा आहे नको हे काही राहतच नाही. म्हणजे एखादी गोष्ट असायलाच हवी असं पण वाटत नाही, नसली तरी मोठी त्याची फार मोठी आठवण होईल आणि ते नाही म्हणून आपलं असं पण होणार नाही. त्यामुळे हा दृष्टांत जो सांगतात की राखोंडी जळतही नाही किंवा ती विझवण्याचं कारण आहे, ते विझलेलंच असते, ते विझवायचं कारण नाही, जळतही नसते. त्या दोन्ही गोष्टी कशा आहेत तर या खुणांवरून आपल्याला कळेल की सत्वशुद्धी म्हणजे काय. तर आपल्याला काही हवं आहे असं पण नाही आणि नको असं पण नाही, अशाला सत्वसंशुद्धी म्हटलं आहे. अजून पुढली ओवी घेतली की आपल्याला या गुणाचा आणखी स्पष्ट होईल. का पंडिता वाढी न मगे, अवसे तुटी सांडूनी मागे, माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्रू जैसार आहेत. आता ते म्हणतात प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस जो असतो त्या चंद्राच्या वाढीला आणि अमावस्येला म्हणजे चंद्राच्या समाप्तीला आपण म्हणतो ना वृद्धी झाली आणि क्षय झाला. आता अशा ह्याच्यात काय असतं तर अगदी सुरुवातीला चंद्राचं सूक्ष्म रूप असतं, मग प्रतिपदा ते पौर्णिमा वाढत 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 जातं आणि मग प्रतिपदा ते अमावस्या, नंतरच्या 15 तो वाढलेलं ते कमी कमी होत जातं. हे निसर्गतः घडत असणारी गोष्ट. आता या ज्या 2 आहेत अमावस्या आणि प्रतिपदा, या 2 तिथीच्या संधीमध्ये चंद्र कसा असतो तर अगदी सूक्ष्म रूपात असतो, म्हणजे अस्तित्व फक्त त्याचं असतं. मग ते सांगतात की ह्याचा आधार ना तरी वार्षिया नाही मांडलेली, ग्रीष्मे नाही सांडलेली, माझी निजरूपे निवडली गंगा जैसे. आणखीन एक उदाहरण दिलं आहे की वर्षा ऋतू नाही आहे म्हणजे संपला आहे, म्हणजे पावसाळा संपला आहे आणि उन्हाळ्याचा आरंभ अजून झालेला नाही आहे, म्हणजे दोन्हीचा संधिकाल म्हणतो तसा आहे. आता या मधल्या काळात कसं असतं की गंगा जशी स्वतःच्या स्वरूपात असते, नित्यशुद्ध स्वरूपात असते. पावसाळ्यामध्ये सगळ्या पाणी तिच्या येते, त्यामुळे सगळ्या बाजूनी पाणी घुसल्यानंतर तिची शुद्धता कमी होते किंवा उन्हाळ्यामध्ये आटून कमी होऊन जातं. तसं नाही होत. आत्ता हे जे आहे मधला काळ जो आहे याच्यामध्ये तिचा स्वतःचा असा नित्यशुद्ध स्वरूप तिचं असतं. म्हणजे कुठे प्रवाह खंडित झालं, लहान होणं किंवा कुठेतरी डोह होणं, कुठेतरी तिवथळ होणं, अशी जी काही रूपं असतात ती आत्ता नसतात. पण एकदा का वर्षा ऋतू सुरू झाला की मग मात्र ते सगळे रूपं तिची बदलतात किंवा उन्हाळ्यामधल्या ग्रीष्म ऋतूमध्ये वेगळ्या पद्धतीने गंगेचं रूप बदलतं. पण आत्ता ह्या 2 ऋतूंच्या मधल्या ह्याच्यामध्ये मात्र तिचं स्वाभाविक रूप दिसतं. आता ही 2 उदाहरणं का दिलीत म्हणजे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत आणि पुन्हा पौर्णिमेपासून प्रतिपदेच्या अमावस्येपर्यंत जे काही चंद्राचं उदाहरण दिलं किंवा आता वर्षा आणि ग्रीष्म ऋतूतल्या गंगेचं उदाहरण दिलं तसं संकल्प विकल्पाची ओढी सांडूनी रजतमाची कावडी, भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे.
ते आपल्याला सांगतात की संकल्प विकल्प म्हणजे हवं नको पण जे असतं ते कशामुळे असतं, तर रजतमाची कावडी, रजतमाचे गुण जे असतात त्याच्यातून म्हणजे त्या गुणांचे नाहीशीच झालेले असते. त्यामुळे रजतमच नसतात, त्यामुळे संकल्प विकल्प नसतात. आपण संशुद्धी म्हणतोय ना, अंतःकरणाची शुद्धी म्हणतोय ना, तर अंतःकरण शुद्ध असतं, त्याच्यात संकल्प विकल्प नसतात. रजतमच नसतो, त्या हे हवा हे नको अशी भावनाच नसते, ती इच्छाच नसते. कुठल्याही प्रापंचिक भोगाची इच्छा नाही, कुठल्या विषयांबद्दलची काही ओढ नसते, रजतम नसतो. आणि असं सगळं असल्यामुळे बुद्धीचं जे स्वरूप आहे अंतःकरण जे आहे ते अगदी शुद्ध स्वरूपात असतं. दोन्हीकडनं आपल्या लक्षात येईल की तो चंद्र असतोच असतो, तो वाढतो आणि कमी होतो हे सगळं आपल्याला तिथेप्रमाणे दिसेल, पण तो सूक्ष्म स्वरूपात असतो. किंवा इथे सांगितलं असं की वर्षा ऋतूमध्ये तिचं वेगळं रूप असेल, ग्रीष्म ऋतूमध्ये वेगळं असेल, पण आत्ता त्या संधीमध्ये मात्र ती गंगा कशी आपल्या नित्य शुद्ध स्वरूपात असते. तसं इथे आहे की या अंतःकरण शुद्धी म्हणजे काय, तर तिथे संकल्प विकल्प असत नाही, रजतमा असत नाही. आणि ते स्वाभाविकच स्वस्वरूपाची जी काय आवड आहे ती आवड उत्पन्न झाल्यामुळे अंतःकरण अगदी शुद्ध असतं. ह्याला सत्वशुद्धी असं म्हटलेलं आहे. शुद्ध स्वरूप, बुद्धीचं स्वरूप शुद्ध असतं, हवं नको पण सगळं संपलेलं असतं. त्यामुळे मग ईर्ष्या नाही किंवा काही मनामध्ये कुणाबद्दलचा द्वेष नाही, अशा सगळ्याच्या पार झालेल्या असल्यामुळे अंतःकरण शुद्ध असतं. दुसरा जो गुण आहे, अभयामध्ये आपण खूप अडकलो. अंतःकरण शुद्धी खूपच अवघड गोष्ट आहे, पण माऊली आपल्याला उदाहरण देऊन सांगतायत, त्याच्यावरून आपल्याला कळेल की शुद्ध अंतःकरण करण्यासाठी प्रयास करावे लागतात. अंतःकरण शुद्ध असलं, अंतःकरणात अनेक गोष्टींमुळे त्याच्यावरती सतत त्या अंतःकरणची शुद्धी घालवायसाठी चाललेलं असतं. त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला बाजूला काढून टाकावं लागतं आणि अंतःकरण शुद्ध ठेवावं लागतं, निर्मळ ठेवावं लागतं. लहान बाळाचा जे आपण विशेषण वापरतो निरागस असतं, ते कोणाच्याबद्दल आकस असतो, कोणाबद्दल रागद्वेष नसतो, असं शुद्ध अंतःकरण ठेवावं लागतं. आणखीन एक माऊली सांगतायत, इंद्रियवर्गी दाखविलिया विरुद्धा अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. आता म्हणतात की अंतःकरण शुद्ध असण्यासाठी काय असतं, जसं आवडतं ना आवडतं सांगितलं की नाहीच आहे, संकल्प विकल्प नाही, हे आवडतं ते आवडतं असं काही नाही. आता म्हणतात की इंद्रियवर्गी दाखविल्या विरुद्ध अथवा भलिया. कुठल्याही ज्या गोष्टीचं असतं की आपल्याला इंद्रियांच्या मार्फत ज्या गोष्टी कळतात त्यामुळे आपल्याला हवं नको पण येतं, हे बरोबर हे चूक कळतं, इष्ट काय अनिष्ट काय हे कळतं. पण याच्यामुळे सुद्धा ज्याचं चित्त जराही विचलित होत नाही, त्याच्यामुळे सुद्धा ते हवं नको पण वाटत नाही. म्हणजे असं इंद्रियांना माहिती असणारं जे सुख आहे ते सुख मिळावं अशी पण ज्याला इच्छा होत नाही, कधी त्याचा अनुभव घेतला असला तरीही ते आता मिळावं असं वाटत नाही, असं जेव्हा घडतं तेव्हा ते मला सांगतात नूठी चित्ती, त्याच्या चित्तामध्ये असं काही मनामध्ये येतच नाही. त्याला म्हणायचं की अंतःकरण शुद्ध असणं. अंतःकरणामध्ये कुठंतरी हवं नको पण येणं, कुणाबद्दल रागद्वेष येणं की ते शुद्ध कसं असेल. म्हणून ते आपल्याला सांगतात की अंतःकरण शुद्ध जर निर्मळ ठेवायचं असेल तर आपल्याला कुठल्याच गोष्टीच्या चित्तात जरी आपल्याला अनुभव असला, इंद्रियांकरवी आपण त्या गोष्टीचा अनुभव घेतला असला, विरुद्ध अथवा भलिया म्हणजे आवडतं ना आवडतं अशा अर्थाने, चांगल्या किंवा वाईट, इष्ट किंवा अनिष्ट, अशा सगळ्या गोष्टींचा आपण अनुभव घेतला असला तरी त्यात आपण न अडकता जर गेलो तर त्याला अंतःकरण शुद्धी म्हणायचं. आणि असं सत्वसंशुद्धी म्हणजे जर का अंतःकरणाची शुद्धता, निर्मळ अंतःकरण असेल, ज्यालाही कुठेही पापाची वासना नाही, पापाची वासना नको देऊ माझ्या मना असं जे म्हणतात तसं असलं पाहिजे. आता पाप कशाला म्हणायचं, पुण्य कशाला म्हणायचं आपल्याला कळतं. कुणावरही अन्याय होता कामा नये असं जेव्हा आपण हे करतो, किंवा कोणी चुकीच्या गोष्टीने आपला फायदा की आपला स्वार्थ घेतो असं होता कामा नये, ते सगळं पापाचरण आहे. शुद्ध अंतःकरणाचा माणूस असं वागणार नाही. त्यामुळे पहिला गुण आपल्याला वेगळ्या अर्थाने आजही हवा आहे, आपलं निर्मळ शुद्ध अंतःकरण हवं, निरागस अंतःकरण हवं, तेही आपल्याला हवं आहे. आपण 9 ह्याचा दैवी गुणांचा पहिल्या श्लोकामध्ये 2 शब्दांचाच आपण अभ्यास केला असं खरं तर म्हणूया. आपण फक्त अभय म्हटलं म्हणजे आपल्याला कशाची भीती वाटता कामा नये, अशासाठी आपण काय करायचं, तर अज्ञान दूर करायचं ते आपण पाहिलं आणि आपलं स्वतःचं सर्व प्रकारचं सामर्थ्य वाढवायचं, तरच आपल्याला निर्भयता येईल. आणि ती निर्भयता सगळ्या पावलोपावली किंवा सगळ्या वेळेला कशी आवश्यक आहे ते आपण पाहिलं. आता दुसरं पाहिलं अंतःकरण निर्मळ असणं. मन जर आपलं निर्मळ असेल तर मग आपल्याला कुणाकडेच आपण त्या नजरेनं पाहणारच नाही.
आणि कोणीच वाईट आपल्याला भासणार नाही. आता सगळं जायचं आहे ना, या सगळ्या दैवी गुणांचं जेव्हा आपलं येईल तेव्हा जायचं आहे अद्वैताकडे. त्या अद्वैतासाठी हे सगळं चाललेलं आहे. आपण निर्भय झालो, द्वैत असेल तर भीती असते म्हणून आपण पाहिलं. इथे पण अंतःकरण निर्मळ नसेल तर आपण हा परका हा भेद राहील. तर अंतःकरण निर्मळ असेल तर सगळीकडे ईश्वरच आहे, सगळं अद्वैतच आहे असा अनुभव येईल. या 2च गुणांचा विचार आज आपण केला आहे. 9 गुणांचा विचार आपण हळूहळू करू. ते दैवी गुण भगवंतांनी आपल्याजवळ दिलेले आहेत. या निमित्तानं आपलं अंतःकरण निर्मळ राहील, शुद्ध राहील अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. निर्भय राहण्याचा प्रयत्न करू. तर मग आपल्याला हळूहळू या दैवी गुण का भगवंत आपल्याला हवेत असं म्हणतो आहे त्याचा उलगडा सहजपणानं होईल. कारण उर्वरित सगळा जो अध्याय आहे तो आपल्याला असुरी संपत्तीचा पण शिकायचा आहे. त्याला पण त्यांनी संपत्ती शब्द वापरलेला आहे. तो का वापरला आहे त्याचाही उलगडा आपल्याला पुढल्या काही श्लोकांमधून ओव्यांमधून करायचा आहे. आज इथेच थांबूया. धन्यवाद.